काल राज्यसेवा पूर्व परीक्षेची फायनल आन्सर की आलेली आहे आणि जागावाढीचा पण जी आर आलेला आहे. 6 प्रश्न कॅन्सल झालेत आणि 4 प्रश्नांची उत्तरे बदललेली आहेत. त्यानुसार आता कट ऑफ किती लागेल याची सगळ्यांनाच काळजी आहे. तरी व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जागावाढ झाल्याच्या नंतर आता एकूण जागा आहेत 238. आन्सर कीनुसार 6 प्रश्न कॅन्सल झाले आहेत आणि 4 प्रश्नांची उत्तरं बदलण्यात आली आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे जवळजवळ 5 ते 6 मार्काचं नुकसान झालं आहे. काही विद्यार्थ्यांचे स्कोर वाढले आहेत, काही विद्यार्थ्यांचे स्कोर कमी झाले आहेत. आता जो कट ऑफ लागणार आहे तो 238 जागांसाठी कट ऑफ लागणार. त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता जास्त आहे, कारण पहिल्याच 5 ते 7 मार्काचं नुकसान झालं आहे. 6 आणि 10 प्रश्नांच्या मध्ये बदल झालेला आहे आतापर्यंत. पहिली आन्सर की आली त्यावेळी आपण सांगितलेलं की ओपनचा कट ऑफ हा 95+ होईल. पण आता 10 प्रश्नांच्या मध्ये बदल झाला आहे आणि जागांची पण वाढ झाली आहे. त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे तो 90+ होईल. मेलचा ओपनचा 90+2 किंवा -2 होईल आणि जो फिमेलचा आहे ओपनमध्येच ते 85+2 -2 होईल आणि OBCचा पण सेमच राहील आणि बाकीच्या जे कास्टचे जे कट ऑफ असतील ते याच्यानुसारच याच्या आसपासच राहतील. आता राज्यसेवेच्या दोन्ही पण आन्सर की लवकर आल्या, त्याच्यामुळे आता रिझल्ट कधी लागणार तर रिझल्ट शक्यतो ह्या 1 वीकमध्ये लागण्याची खूप शक्यता आहे, दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे 1 वीकमध्येच रिझल्ट आपला लागून जाईल. तरी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.